निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. तुम्ही सगळं पणाला लावता आणि एक बजेट तयार करता आणि मग ॲडव्हर्टाइजमेंट बघायला सुरुवात करता. मग ॲडव्हर्टाइजमध्ये लिहिलेलं असतं अक्षय तृतीया आहे, या स्पॉट बुकिंग करा. गुढीपाडवा आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, बरंच काय, मला वाटतं दहीहंडी पण बोलतील उद्या का. तर म्हणजे हे सगळं आहे, काही कारण करतात आणि या आणि बुकिंग करा, स्पॉट बुकिंग करा. आता स्पॉट बुकिंग म्हटलं की आपल्या बायकाची जमीन सरकते. म्हणजे काय, हा स्पॉट बुकिंग म्हणजे गेलं पहिलं एक पैसे वाचतील ह्या उद्देशाने आपण धावत जातो आधी तिकडे. पहिला आता शोधाशोध केल्यानंतर कसं हा एक्झिबिशनमध्ये आहे, एक्झिबिशनमध्ये ही ऑफर आहे. एक्झिबिशनमध्ये गेल्यानंतर म्हणतात या 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 थोडा उशीर केला तर तुम्ही, पण या या आला तर असं या बघा असं असं आहे. आणि आता तुम्ही ताबडतोब केलं तर ठीक आहे, नाही तर उद्यापासून आमचे रेट लगेच वाढत आहेत. बरं किती, तर एक वाढतील म्हणजे हजाराने वाढतील का सांगता येत नाही, किंवा 100-200 रुपये वाढतील काही स्क्वेअर फूट पाठी, असं काही कारण सांगतात. मग ते कारण आपल्याला म्हणजे आपल्या पायाखाली जमीन सरकते. परत फ्लोर राईस आहेच. म्हणजे हे सगळं कॅल्क्युलेशन काही आपल्या आवाक्यात नसतं, हे आपल्याला कळून चुकतं की नाही आता आपल्याला गत्यंतर नाही आहे. मग एक्झिबिशनचा आपण बळी पडतो. आपल्याला कळतं की नाही अमुक अमुक आहे. मग एक्झिबिशनमध्ये स्पॉट बुकिंग करताना तुम्ही काहीतरी अमाऊंट तिकडे टाकता. त्यावेळेला तुम्ही कागदपत्रांची छाननी करतात का, नाही. तो डेव्हलपर फाईलही घेऊन बसलेला नसतो तिकडे. तुम्ही विचारलं जरी ना का मला जरा इन्स्पेक्शन द्यावं पेपरचं वगैरे, ते हसतात तुमच्याकडे. हो हे एक्झिबिशन आहे मॅडम, तुम्ही जरा ऑफिसमध्ये या, तुम्हाला सगळं देतो, तुमच्या लिगल ॲडवायझरना घेऊन या, सगळे पेपर आहेत आपल्याकडे, पण आज स्पॉट बुकिंग करा. स्पॉट बुकिंग म्हणजे तुम्हाला अडकवून ठेवतात ते लोक. आणि स्पॉट बुकिंग करताना एक फॉर्म भरून घेतात. त्या फॉर्ममध्ये तुमच्या सगळ्या काही गोष्टी लिहिलेल्या असतात. बरं तुम्ही उद्या जर डील कॅन्सल केलं तर तुमचे बुकिंग केलेले पैसे परत मिळतील का बुडतील याच्याबद्दल क्लिअर उल्लेख त्याच्यात केलेला असतो. त्याच्याकडेही तुम्ही दुर्लक्षित करता. बरं मिळतील याचा उल्लेख असेल तर प्रश्नच नाही, पण बुडतील असा उल्लेख केला असेल तर खरोखरच बुडतील याची जी पर्सेंटेज असतो तो जास्त वाढतो. कारण आपल्याला काही कल्पना नसते, आपण पूर्णपणे अंधारात असतो, आपल्याला माहिती नसतं उद्या काय होणार आहे ते. सो इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर यू विल कॅरी युअर रिस्क. आपल्याला माहिती नसतं की उद्या काय आपल्यासमोर येणार आहे, हा बिल्डर योग्य आहे अयोग्य आहे काय आहे. त्यामुळे एक प्रकारची रिस्क फॅक्टर जो सुरुवातीला असतो तो कॅरी करून जर विजिलंटपणे कागदपत्रांची नीट छाननी केलीत की हां चला हे प्रोजेक्ट असं आहे, तर तसं त्या टाईपचं कन्स्ट्रक्शन उद्या होऊ शकतं की नाही होऊ शकत, हे जर तुम्ही तपासून पाहिलं तर तुम्हाला नक्कीच मला असं वाटतं की असा कडवट अनुभव भविष्यात येणार नाही. शेवाळे साहेब, जागेविषयक तुम्ही आम्हाला भरपूर माहिती देत आहे, पण आपण इथे घेतोय छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहायला विसरू नका कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं या कार्यक्रमात स्वागत. साहेब मला एक विचारायचं आहे की माझा एक मित्र आहे, त्याने ना एक फ्लॅट विकत घेतला. बरं. सगळं सामान त्या फ्लॅटमध्ये टाकलं. बरं. त्याच संध्याकाळी आहे ना दुसरा एक माणूस आला, तो बी त्याचं सामान घेऊन आला. तो बी म्हणून राहिला हा फ्लॅट मी विकत घेतलेला. तर एकच फ्लॅट 2-2 जणांना कसा काय विकला जातो? दोघं सुखाने नांदतायत का? नाही दोघांमध्ये लय राडी चालू आहे. कसं असतं आता ह्या ज्या अशा गोष्टी फार काही घडत नाहीत, याला एक्सेप्शनल केसेस असं म्हणतात. ज्या वेळेला याबद्दल काही शंका उरत नाही की डेव्हलपर इज अ चीटर. म्हणजे अशा कंडिशन्सला ज्यावेळेला एक फ्लॅट किंवा एक सदनिका 2 वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टने विकणं हा कायद्याने गुन्हा आहे. आणि तो गुन्हा जर त्याने केला असेल तो रिस्पॉन्सिबल आहे. बरं अशा कंडिशनमध्ये तुमचा आधीचा मित्र आधी तिकडे आलेला आहे, जो कोणी मित्र आला आहे त्याने तो काय पोझिशन सोडणार नाही. जो दुसरा आलेला आहे त्याने ऑफकोर्स उशीर केलेला आहे आणि त्याच्याकडे पोझिशन नाही आहे, म्हणजे त्याच्याकडे टायटल मायनस पोझिशन आहे, याच्याकडे टायटल प्लस पोझिशन आहे. हा दोघांमधला डिफरन्स आहे. बरं याच्यामध्ये गिल्टी कोण तिसरा माणूस आहे. आता हा त्रिकोण उद्या कोर्टात जाणार आहे, हा आपल्याला माहिती आहे. कारण कोणालाही बेकायदेशीररित्या हात धरून घराबाहेर काढणं हा गुन्हा आहे. म्हणजे तुमच्याच घरात लिव्ह लायसन्सने राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही हात धरून बाहेर काढू शकत नाहीत, असा कायदा आहे. त्याला सांगायचं बाबा तुझा जो काही ॲग्रीमेंट आहे जो तू म्हणतोस ते वगैरे इट इज तो सबसिक्वेंट डेट्स आहे, नंतरच्या तारखेचा आहे. माझा ॲग्रीमेंट आधीच्या तारखेचा आहे आणि मला एकदा ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केल्यानंतर रजिस्टर्ड केल्यानंतर टायटल माझ्याकडे आलेलं आहे, डेव्हलपरकडे काही टायटल उरलेलं नाही आहे ना. कारण जेव्हा आपण प्रॉपर्टी विकतो तेव्हा काय देतो, टायटल पास होतं. अ व्यक्तीकडनं ब व्यक्तीकडे टायटल पास होतं. जर अ व्यक्तीचं टायटल ब व्यक्तीकडे ऑलरेडी ट्रान्सफर झालेलं आहे तर अ व्यक्तीकडे असं गृहीत धरलं की अ व्यक्तीकडे टायटल नाही आहे. आणि जर टायटल नसलेल्या व्यक्तीने जर तुला प्रॉपर्टी विकली असेल तर तो तुला खोटं बोलतोय. त्यामुळे तुझा ग्रीवन्स त्याच्याकडे जा. त्यामुळे तुमच्या मित्राला सांगा की तू पोझिशन कामं करू नको. जर तुझ्या विरुद्ध काही पोलीस कंप्लेंट फाईल केली, तुझ्या विरुद्ध काही कोर्टात गेला तर वकील लढतील. पोलीस कंप्लेंट फाईल केल्यानंतर पोलिसांकडे सुद्धा तुम्ही वकिलांकडे तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता की पोलीस त्याचं ग्रीवन्स ऐकून घेणारच नाही, कारण इट इज अ सिव्हिल मॅटर. जोपर्यंत यावर कोर्ट शिक्कामोर्तब करत नाही की टायटल ॲक्च्युली कोणाकडे असावं त्या गोष्टीत पोलीस हस्तक्षेप करू शकत नाही.
काय माणूस आहे. बरं साहेब, आता मला काय म्हणायचं माहिती आहे, आता मला मुंबईत घरी एक घ्यायचा आहे. तर माझा मामाचा मेवणा, त्याचा चुलत भावाचा पुतण्या, त्याचं महाळात घर आहे. मग म्हणलं त्याचं घर घ्यावं, ते विकणार आहे तर. पण ते म्हणतोय आता पैसे बिशे भरायचे, तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, पण 10 वर्षानंतर तुझ्या नावावरती घर होईल. मग ते घेऊ का काय, नेमकं तसं होईल का ते तुम्हाला विसरावं म्हणते. किती वर्ष झाली आतापर्यंत त्यांनी घेऊन? हा, आता 1.5 वर्ष झालं त्याला लाटरी लागली. बरं तो निघून जातो, तुम्हाला प्रॉपर्टी विकतोय. हा, तो म्हणतो की तुम्ही विकत घ्या. होय. पण तुमच्यासाठी तो म्हणतोय काहीतरी मी रायटिंग मध्ये देतो तुम्हाला, कारण 10 वर्ष विकू शकत नाही हे त्यांनाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. हा, बरोबर की नाही? हो, मग बरोबर आहे, कायदा तसाच आहे. 10 वर्ष विकू शकत नाही म्हाडाची जागा. आणि 10 वर्षामध्ये जर प्रॉपर्टी हस्तांतरित केली गेली तर त्यावर म्हाडा ॲक्शन घेऊ शकतं, असा क्लिअर कायदा आहे. त्यामुळे जर त्या रिस्कवरती तुम्हाला जर घ्यायचं असेल, कारण तो पण हेही योग्य आहे की तो ॲग्रीमेंट करायला तयार नाही. त्याला माहिती आहे ॲग्रीमेंट केलं की चुकीचं होईल. मग आपला हा माझा काहीतरी नातेवाईक दाखवायचा, काहीतरी रायटिंग द्यायचं, काहीतरी पॉवर ऑफ अटर्नी करायची, हे कायद्याने सगळं अलाउड नाही आहे. त्यामुळे तुम्ही न घेतलेला निर्णय जास्त योग्य आहे. कारण उद्या जर काही कायद्याचा बडगा आला तर तुम्ही जागच्या जागी पहिले तुम्ही सापडाल त्या जागेमध्ये. नाही आणि त्या संदर्भात म्हाडा उद्या सीलही करू शकतो तुमची जागा. आणि जर तसं जर उद्या झालं, तुम्ही तर रस्त्यावर याल अननेसेसरीली, ज्याच्यात तुमचा काही दोष नाही आहे. कारण तुम्हाला या गोष्टी माहिती नव्हत्या, पण आज माहिती झाल्यात, तर तुम्ही अशा गोष्टी करू नका. होय, तर काय म्हणजे गावाकडची जमीन बिमीन इकूनच मी घेणार होतो. बरं झालं वेळेत विचार. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय होतो बुवा, का आपण असं घर घ्यायला गेलो का घाईघाईत घेऊन टाकतो किंवा आपलेच निर्णय घेतो, तर आपण एक कायदेशीर सल्ला घ्यायलाच हवा, त्याच्यासाठी पैसे खर्च केले तर चालतील, असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? तुम्ही रोज न्यूजपेपरमध्ये वाचत असाल, बरेचसे चॅनल्स यावर कार्यरत आहेत, इंटरनेटवर हवी ती माहिती उपलब्ध करून आहे. आपण थोडा वेळ त्याच्यासाठी द्यायला हवा. तुम्ही उद्या तिकडे जर वाचलत, उद्यापासून तुम्ही प्रयत्न केलेत कुठलीही प्रॉपर्टी घेताना, जर त्यासाठी मला काय करायला पाहिजे याचा नीट रीतसर अभ्यास केलात, तर तुम्हाला अशीही वेळ येईल की तुम्हाला ॲडव्होकेट एंगेज करायची गरजही भासणार नाही. सगळ्या गोष्टी एवढ्या रीतसर आणि सविस्तर तुम्हाला तिथे आढळतील. शेवाळे साहेब, तुम्ही जागेविषयी आम्हाला भरपूर छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. खरं तर आमचे हे वॉचमन आहेत रोहित, ते खूप छान भारुड गातात. हो का? पण आज जागेच्या संदर्भात तुम्ही इतकी छान माहिती दिलीत की जागाविषयक चांगल्या जागा घेणाऱ्या, म्हणजे अनधिकृत नसलेल्या, अधिकृत असलेल्या एकच गायिका आमच्याकडे आहेत, त्या म्हणजे आरोही. त्या तुम्हाला जागेच्या संदर्भात एक छान गाणं ऐकवणार. प्लीज. बर्बादी होईल सारी प्रोसिजर असावी लीगल होईल अग्रीमेंट हो पोझिशन मिळेल हो सारी प्रोसिजर असावी लीगल होईल अग्रीमेंट हो पोझिशन मिळेल. मंडळी, आज आपण इथेच थांबतोय. आपण पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी रात्री 9:30 वाजता
फक्त कलर्स मराठी चॅनलवर आपल्या आवडत्या कार्यक्रमात कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेम्सवर फॅन्टॅस्टिक मात्रा.